चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण शंकर महादेवन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. शंकर महादेवन हे एक भारतीय गायक आहेत आणि शंकर एहसान लॉय त्रिकुटाचा एक भाग आहेत. शंकर महादेवन यांना 4 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामध्ये 3 वेळा सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक आणि एकदा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महादेवन यांनी शंकर महादेवन अकादमीची स्थापना, जी जगभरातील संगीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन भारतीय शिक्षण प्रदान करते, अशा अकादमीची स्थापना केली. 2015 मध्ये त्यांनी 1960 दशकातील प्रसिद्ध नाटकाचे रूपांतर असलेला कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी तामिळ, मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजीमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा पहिला अल्बम ब्रेथलेस होता, ज्यामध्ये त्यांनी एकाच श्वासात गाणी गायली आहेत. शंकर महादेवन यांचा जन्म 3 मार्च 1967 रोजी मुंबईतील चेंबूर, केरळमधील पलक्कड येथून स्थलांतरित झालेल्या एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांनी लहानपणापासूनच हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 5व्या वर्षी वीणा वाजवण्यास सुरुवात केली. महादेवन यांनी संगीत प्रशिक्षण प्रसिद्ध मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडून घेतले. महादेवन यांनी 1988 मध्ये संगणक विज्ञान आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आणि संगीतामध्ये प्रवेश करण्यापूर्वी लीडिंग एज येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. त्यांची पत्नी संगीता महादेवन आहे. त्यांना 2 मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा सिद्धार्थ महादेवन हा एक गायक आहे, ज्याने 1913च्या भाग मिल्खा भाग या चित्रपटातील जिंदा या गाण्याने गायनात पदार्पण केले. त्यांचा धाकटा मुलगा शिवम महादेवन हा देखील गायक आहे, ज्याने धूम 3 या सिनेमामध्ये गाणे गायले. अगबाई अरेच्या मधील मन उधाण वाऱ्याचे या गाण्याद्वारे मराठी चित्रपटात पण त्यांनी ठसा उमटवला. नोव्हेंबर 15 मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी सूर निरागस हे गाणे सुद्धा गायले आहे. त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक फिल्मफेअर अवॉर्ड, 2007 मध्ये तारे जमीन पर या चित्रपटासाठी पुरुष पार्श्वगायक पुरस्कार, 2008 मध्ये एशियानेट चित्रपट पुरस्कार, 2009 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार दुबईचा, 2011 मध्ये आंध्र प्रदेश सरकारकडून लता मंगेशकर पुरस्कार, 2011 मध्ये केरळ चित्रपट समीक्षक पुरस्कार, 2012 मध्ये MAA संगीत पुरस्कार, 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 2015 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार, 2019 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2023 मध्ये मानद डॉक्टरेट बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी, 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट गायक ग्रॅमी पुरस्कार, 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत परफॉर्मन्स पुरस्कार. शंकर महादेवन यांनी शास्त्रीय रागावर आधारित गायलेली गाणी बरीच आहेत. त्याची यादी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.